आज तारीख आहे 9 जानेवारी। तर आज आहे ना मंगळवार असल्यामुळं सवासणी आहेत आणि मला सवासणी सांगितलंय, तर ती भवानी आईचं गेल्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलं ना व्हिडिओमध्ये की आम्ही भवानी आईला गेलेलो, तर तिकडंच सवासणी आहेत, तर तुम्हाला दाखवते तिकडे गेल्यानंतर। चला, सगळ्यांचं काय 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 प्रत्येकाजवळ एक एक पिशवी देऊन, कुणाजवळ पोळ्यांची, कुणाजवळ काय, कुणाजवळ काय, हिच्याजवळ काय मोबाईलची पिशवी। आम्ही आमटीची मी आपली आमटीची किटली उचलून चालू लागली। जरा लांब आहे ना, 2-2.5 किलोमीटर लांब आहे भवानी आईचं मंदिर। तर आता आम्ही निघालो, शॉर्टकट काढला इकडून। गेल्या वेळेला वेगळ्या रोडनं गेलेलो। मी घेतली बोर किती आहे ती, आणि ही सगळी निघाली पुढे। आता मी पण पळत सुटते। बायका कुठं आहेत आणि आम्ही कुठं आहे, आणि आम्ही कुठं आहे बघा। हेच करायचं नाही। फायनली देवीचं दर्शन वगैरे घेतलं आणि आता सवाष्णी जेवायला बसलेत आणि या वाढतायत, या जेवायला। मस्त जेवण करून आता सगळी निघालोय आम्ही। सांगितल्याशिवाय काय होतच नाही। द्राक्ष, छोटी छोटी द्राक्ष, छोटी छोटी। खूप उशीर झाल्यामुळे लवकर पोचायचं घरी, म्हणून आम्ही दुसरा एक शॉर्टकटने आता घरी निघालोय। काय झालं माहितीये का, मेन रोड सोडून आता आम्ही आलोय आदनवदन वाट काढून। सगळ्यांची चप्पल आहे ना चिखलाने भरली आहे, सगळ्यांनी हातात काढून घेतली चप्पल। खूप चिखल आहे। हे काय, थोडासा पाऊस पडलाय त्यामुळे सगळा चिखलच झालाय। शूजला पण सगळे माती 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 झाली आहे। असं होतंय, धड तो पाऊस आला पण नाही, थोडाच आलाय। आपल्या दोघींचं आपलं बरं आहे। माझा बोट यांनी तर बघा टॉवेल पांघरलाय, पाऊस येतोय म्हणून। गार लागतंय, गार लागतंय। इतक्या लांब आहेत अजून ह्या। बाळू मामाच्या इथं आलोय आम्ही। दरवेळेस त्या बाजूने येतो, पण आता या बाजूने आलोय, आहे की नाही? आहे की नाही? हो।
असा शॉर्टकट तुम्ही पाहिलाय का? कॅनॉलमधून रस्ता पार. आता त्यांचं बघून श्रुतीनं पण पार केला. पण आमटीची किटली आणि ते बघून कोमल पण. आता मला बी वाटायला लागले पण नाही येणार मी. नको नको परत आता नेक्स्ट टाइम. आता नाही, आता कॅपॅसिटी संपली माझी. पळत निघाले ती. अचानक पाऊस यायला लागला आणि घराच्या शेजारीच पोचलोय म्हणून सगळी पळत सुटले घरात जायला. पोचलो फायनली, पाऊस यायला लागलाय.